आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। गुटखा माफियांना पाठबळ देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही मोक्का, तुकाराम मुंढे यांचा इशारा। राज्यातील अवैध गुटखा व्यवसायाविरोधातील कारवाई आणखी कठोर करण्याचे संकेत अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत। गुटखा माफियांना संरक्षण देणाऱ्या किंवा त्यांना पाठबळ देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही आता महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मोक्का अंतर्गत कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे। गुटखा माफियांचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी प्रशासनाने धडक मोहीम सुरू केली असून केवळ अवैध गुटखा उत्पादक आणि विक्रेत्यांवरच नव्हे तर त्यांना मदत करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई होणार असल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले। गुटखा माफियांना संरक्षण देणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा ठाम संदेश त्यांनी दिला। अलीकडेच राज्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गुटखा जप्तीच्या कारवाई करण्यात आल्या आहेत। या पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे यांच्या वक्तव्यामुळे गुटखा माफिया तसेच त्यांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। अवैध गुटखा व्यवसायावर पूर्णपणे अंकुश आणण्यासाठी प्रशासन आणखी आक्रमक भूमिका घेणार असल्याचे संकेत या इशाऱ्यातून मिळत आहेत। किंवा भारतीय नागरिक संहिता सुरक्षा संहिता 2023 याच्या अनुषंगाने ही ऑर्डर मी आज पास केलेली आहे। एक मिनिट मला बोलतो त्या माझं पूर्ण होऊ दे, पूर्ण झाल्यानंतर विचारा ना प्रश्न। सो ही कारवाई करताना हे प्रोव्हिजन्स आहेत, त्याच्यामध्ये ऑथॉरिटी कोणती आहे, त्याचं रॅशनल काय आहे, कोणत्या क्राईम्सला, कोणत्या ऑर्गनाइज क्राईम मधल्या जी 2(1)D ची डेफिनेशन सांगितलं त्याच्या क्राईम मध्ये हा क्राईम कसा बसतो, याच्या ऑथॉरिटी कोण कोण आहेत, ह्या सर्व आपण डिफाईन केलेल्या आहेत। आणि याच्या अनुषंगाने अल्टिमेटली आपण काही ऑर्डर्स डिरेक्शन्स या माध्यमातून दिलेल्या आहेत। त्याच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी हे मोर दॅन वन्स एखाद्या ह्याच्यामध्ये ट्रेड करणारा व्यक्ती, संस्था, आस्थापना असेल त्यांच्याविरुद्ध कंपल्सरी मोका इन्व्होक करायची ही ऑर्डर आहे। त्याचबरोबर सेक्शन 23 ऑफ मोकोका ची जी प्रोसेस दिलेली आहे ती प्रोसिजर कंपल्सरी पाळायची हे पण आपण याच्यामध्ये आदेश दिलेले आहेत। त्यानंतर persons and entities against whom MOCOCA shall be invoked are manufacturers and producers of prohibited food products, number 1. Number 2, financiers funding their manufacture, procurement or distribution. Number 3, interstate and intrastate suppliers and commission agents. Number 4, transporters and vehicle operators, including agents who book or arrange transport. Number 5, godown operators, warehouse owners and store managers who knowingly store such products. 6th, wholesale dealers and distributors. 7th, sub-dealers and semi-wholesaler agents. 8th, retail sellers forming part of an identified organized network. And 9, any other person who knowingly facilitates, abets, conceals or assists any of the above. त्या इतक्या जणांविरुद्ध मोकोका वापरायचे ह्याच्यामध्ये आदेश आपण केलेले आहेत। त्याचबरोबर प्रिझम्पशन ऑफ एलिजिबिलिटी जी आहे ते फक्त याच्यावरती नाही तर प्रिझम्पशन ऑफ एलिजिबिलिटी हे आपण ज्यावेळेस म्हणतो की एनी वन ऑर मोर ऑफ द फॉलोइंग इज प्रेझेंट, ते स्ट्रॉंग प्रिझम्पशन फेवर करणारं मोकोकाला हे प्रोव्हिजन वापरायचं। आणि नो ऑफिसर शॅल रिफ्रेन विदाउट रेकॉर्डिंग स्पेसिफिक रिटर्न रिझन्स अप्रूव्ड बाय जॉईंट कमिशनर। प्रिव्हिजनचं जे असेल त्याच्यामध्ये की इंटरस्टेट सप्लाय चेन और मॅन्युफॅक्चर नेक्सस हे आपल्याला वरती न्यायचं, प्रिझम्पशन ऑफ एलिजिबिलिटीसाठी वापरायचं। क्लॅन्डिस्टाईन गोडाऊन्स, फेक लेबल्स, डमी फर्म्स और फॉर्ज्ड इनव्हॉइसेस याच्यासाठी सुद्धा हा वापरायचा आहे। सायमल्टेनियस सीजर्स अक्रॉस मल्टिपल डिस्ट्रिक्ट्स पॉइंटिंग टू अ कॉमन सिंडिकेट त्याच्यासाठी सुद्धा वापरायचं आहे। करप्शन ऑफ इन्फोर्समेंट ऑफिसर्स और इंटिमिडेशन ऑफ इन्फॉर्मर्स ऑफ विटनेसेस यासाठी आपण वापरणार आहोत। सीजर व्हॅल्यू एक्सिडिंग ₹10 lakhs in a single action or ₹25 lakhs cumulatively from the same account or network आणि फायनान्शियल फ्लोज इंडिकेटिंग सिस्टमॅटिक प्रॉफिटियरिंग इन्क्लुडिंग हवाला और बेनामी चॅनल्स ते त्याप्रमाणे करतील। जे करणार नाही त्याच्यावर फसाई ऍक्ट नुसार आपण त्याच्यावरती कारवाई करणार आहोत। आता हे स्टँडर्ड ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम आहे 2011 पासून आतापर्यंत जवळजवळ टोटल 28 प्रकारचे रेग्युलेशन किंवा स्टँडर्ड आहेत, त्याच्यातले 6 हे ऑथॉरिटीचे आहेत, मग 22 आहेत वेगवेगळ्या प्रॉडक्टच्या बाबतीतले आहेत सगळे।
त्याच्यातले बऱ्याचशा अंशी 6 ते 10च्या दरम्यान हे फूड अँड फूड प्रॉडक्ट्स लागतात. प्रत्येकाला मोर दॅन 1 लागतात. रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे, पण ते फूड कॅटेगरी जी असेल त्यांना ते लागतात. ते स्टँडर्ड्स आम्ही जास्त इम्प्लिमेंट करू, सॅम्पलही आम्ही वाढवू आणि त्याचबरोबर आम्ही हे सांगितलं की कंप्लायन्स करणं ही तुमची जबाबदारी आहे आणि इन्फोर्स करणं ही आमची जबाबदारी ॲज अ रेग्युलेटर म्हणून. ती इन्फोर्समेंट आमचं स्ट्रिंजंट होईल. त्याच्यामुळं आपण स्वतः आपल्या आधीनिसं ज्यांच्याकडून तुम्ही दूध घेता, जे चिलिंग सेंटर्स आहेत, जे तुमचे प्रॉडक्ट्स आहेत, तुमचे प्लांट्स आहेत, त्या ठिकाणी याचं कोणतंही व्हायोलेशन होणार नाही याची काळजी तुम्ही घ्या. आणि सबस्टँडर्ड असेल, अनसेफ असेल, तो माल रिजेक्ट करा. तो तुम्ही वापरू नका, दुसऱ्याकडे वापरून देऊ नका. सो दॅट दिस अनसेफ, सबस्टँडर्ड, अडल्चरेटेड, मिसब्रँडेड असं कोणताही प्रॉडक्ट मार्केटमध्ये येणार नाही. त्यासाठी तुम्ही कार्यरत राहा आणि ते कंप्लायन्स करताय की नाही त्याचं एन्फोर्समेंट आम्ही बघू आणि जिथं कंप्लायन्स होत नाही त्यांच्यावर आम्ही स्ट्रिक्ट कारवाई करू. दिस वॉज द मीटिंग. तुमच्या कारवाईचं शेतकरी फार खुश आहेत. तुमच्या कारवाईच्या नंतर आटपाडी तालुक्यामध्ये तुमचा दुधाभिषेक करण्यात आला. दुधाचे रेट वाढतील असं वाटतं तुम्हाला? रेट माझ्या हातात नाही आहेत. वाढवणं हा इज अ फ्री मार्केट. त्याच्यामुळे दुधाचा किती रेट असावं ते डिमांड सप्लायवरती ठरलं जाईल. पण आपण अडल्चरेशन बंद करू शकलो, आपण सबस्टँडर्ड दूध बंद करू शकलो, प्रॉडक्ट्स बंद करू शकलो, तर ऑफकोर्स प्युअर दुधाला डिमांड वाढेल. ऑफकोर्स मार्केट फोर्सेसनुसार त्याचे जे काही परिणाम होते ते होते. आतापर्यंत ज्या कारवाया झाल्या, अनेक जप्त केलेला माल आहे तो टेस्टिंगसाठी पाठवण्यात आलेला आहे. किती माल येणे बाकी आहे? आता खास करून दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ यांचे लवकर नाशवंत होतात. त्याचे आम्ही काळजी घेत आहोत. त्याचे जे पिरियड दिलेला आहे ड्रगच्या बाबतीत 60 दिवसाचा. विश्वासाची जोड म्हणजेच मंडलिक बंधू सराफ. आमच्याकडे तुम्हाला मिळेल शुद्ध सोन्याची हमी आणि मन मोहून टाकणाऱ्या नवनवीन आकर्षक डिझाईन्स. तुमच्या जुन्या सोन्याला मिळवा अगदी योग्य दर आणि आमच्या सोप्या हप्त्यांच्या सुवर्ण बचत योजनेचा आजच लाभ घ्या. आमची नम्र आणि विश्वासार्ह सेवा तुम्हाला नक्कीच आवडेल. अधिक मासाच्या पवित्र पर्वानिमित्त खास फॅन्सी जोडवी, पैंजण आणि तुमच्या लाडक्या जावयासाठी वाण आमच्याकडे उपलब्ध आहे. तसेच मन प्रसन्न करणाऱ्या शुद्ध चांदीच्या देवदेवतांच्या मूर्ती, पूजा साहित्य आणि भेटवस्तूंचा खास संग्रह एकदा नक्की पहा. उत्तम गुणवत्ता आणि विश्वासाची खात्री. आजच सप्रेम भेट द्या मंडलिक बंधू सराफ यांना.